चला, आपला भारत, आपला महाराष्ट्र, इथं प्रसिद्धीसाठी आपल्याला काय काय कुठाने करावं लागतात आपल्याला माहिती आहे ना. म्हणजे एखादी केळी वाटत असेल तर त्याचा व्हिडिओ टाकावा लागते फेसबुकला. एखादा अकाउंट काढलं असेल फेसबुकचं, इंस्टाग्रामचं, यूट्यूबचं, तर त्याच्यावर म्हणावं लागते लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, बेल आयकॉन क्लिक करा, बोकांडीवर बसा, तिकडं फॉलो मी आहे ना, ऑसम लाईक, फोटो दुसऱ्याचा, गॉगल तिसऱ्याचा, पॅन्ट चौथ्याची, गाडी पाचव्याची, हे अनेक कुठाने आपल्याला करावं लागतात. नसता बॅनर टाकावं लागतात. आता हे आजकाल विधानसभेचं वातावरण आहे, मग बॅनर हेच टाकते. उतं होणारं बाळ नको हे म्हणून आई ते बाळ पाडायचा विचार करू लागली का, पण डॉक्टरनं अडकाठी आणली, ते बाळ पाडता आलं नाही. आणि तेच बाळ म्हणजे सध्याचा क्रिस्टियानो रोनाल्डो. लक्षात घ्या, बाप आणि माय एवढं करत असताना एवढी गरिबी, बाप कोण तर गार्डन सांभाळणारा, माय कोण तर लोकांच्या इथं स्वयंपाक करणारी, आणि एवढं करत असताना हे पोरगं 7 वर्षाचं असताना फुटबॉलमध्ये खेळते. खेळता खेळता एका टीममध्ये जाते आणि त्या टीमची किट सांभाळायला बाप कामाला असते. आज जगातली कुठली गाडी नाही त्याच्याकडे, जगातली महत्त्वाची गोष्ट कुठली रिच वस्तू असेल ती त्याच्याकडे. म्हणून मी काय सांगितलं, एखाद्या क्षेत्रात तुमचा अनुभव तुम्हाला अतिशय मोठं करते. मग या माणसावर एवढं काय प्रेम करतात, याचं काय कारण आहे तर त्याचं त्याच्या क्षेत्रावर असलेलं फार मोठं प्रेम, त्यात त्याच्या क्षेत्राबद्दल असलेली एकनिष्ठता, आणि तो जे काम करतो ते एकनिष्ठतेने करतो, मनातून करतो, म्हणून जगानं त्याला डोक्यावर घेतलं. तो म्हणजे रोनाल्डो, फुटबॉलपटू. आणि फुटबॉलपटू असणारा हा एक खेळाडू म्हणजे जगात काय करतो, अतिशय लोकप्रिय, अतिशय प्रसिद्ध, त्याचे फॅन लाखात, 10 लाखात, कोटीत नाही आहे. ते त्यानं काल परवा 4,50,00,000 सबस्क्रायबर. आता प्रश्न आहे, भाऊला पैसे किती येतील? भाऊनं 20च व्हिडिओ अपलोड केलेत, कंटेंट टाकला बी नव्हता. 20 व्हिडिओ आहेत, ते काय त्याच्याशी रिलेटेड नसताना टाकलेत. त्यालाही व्ह्यू किती आहेत? 5 कोटी, 10 कोटी, 7 कोटी. त्याच्या ॲड मोजल्याने त्याचे पैसे मोजायचा विचार केला तर यूट्यूब सध्या तानात येईल. एवढं काम भाऊनं करून दिलं. भाऊला इन्स्टाला 637 मिलियन फॉलोअर आहेत. इथं 1 मिलियन फॉलोअर असेल तर प्रसिद्धीच्या भावात दुकानाची रिबिन कापणं म्हणजे प्रसिद्ध नाही भाऊ, गावात तमाशा आणणं म्हणजे प्रसिद्ध नाही, गावात गौतमीताई पाटील आनंद तिच्यासोबत डान्स करणं म्हणजे प्रसिद्धी नाही, आपले बॅनर लय लोकांना लावले म्हणजे आपण प्रसिद्ध नाही, किंवा आपल्या चॅनलला 1.1 मिलियन कुठंतरी 900 1000 के म्हणजे आपण लय प्रसिद्ध नाही. तर कुठल्याही क्षेत्रात जा, तुमचा बाप त्या ठिकाणी पहिले पोहोचलेला आहे. चंद्रावर बी गेले तर कोणी गेलेले, कशावर जा. म्हणून महत्त्वाची गोष्ट, कुठल्याच गोष्टीचा घमेंड करायचा नाही. कळलं का? आपली जागा कोणतरी घेतलेली, नाही तर तू काय करायला स्वतःला स्टार म्हणायला, तुलाच म्हणावं लागेल. तू दुकान कापायला लहान आहे ना, आले तुफान किती तू होते गाणं दाखवून दिलं. जसं आपल्या इथं अनेक क्रिकेटर खेळतील, पण सहानुभूतीनं, प्रेमानं महाराष्ट्रातल्या, भारताच्या प्रत्येक क्रिकेटप्रेमीच्या हृदयावर राज्य करण्याचं काम महेंद्रसिंग धोनीनं केलं. तसं लक्षात घ्या, भाऊनं काय केलं, यूट्यूबला चॅनल काढलं आणि 22 मिनिटात भाऊचे 1 लाख सबस्क्रायबर. भाऊकडं लगेच सिल्वर प्ले बटन. इथं बेजार झालो आम्ही, लाईक करा, सबस्क्राईब करा, पोरो याच्यावर लाईव्ह आलो, त्याच्यावर शिकवायलो, सर्वायचं मार्केट शॅट. नंतर भाऊच्या त्याच यूट्यूब चॅनलवर 25 तासात, लक्षात घ्या, 20 मिलियन सबस्क्रायबर म्हणजे 2 कोटी, नॉट अ जोक. आता पहा, 44 तासात 30 मिलियन सबस्क्रायबर, 3 कोटी. आणि भाऊ सध्या पोहोचलाय आनंद बिनं. तर या सर्वांचा कार्यक्रम डिलीट झाला, रोनाल्डो भाऊन केला. रोनाल्डो भाऊच्या प्रसिद्धीला चॅलेंज नाही. भाऊनं 4 कोटी जवळपास, म्हणजे आता 4 कोटी म्हणजे 5 कोटीच्या घरात गेले सबस्क्रायबर. किती? 21 तारखेला भाऊन अकाउंट काढलं होतं, आणि 21 तारखेला अकाउंट काढलं, 22च मिनिटात 1 लाख सबस्क्रायबर. इथं आम्हाला 2 वर्ष लागले. म्हणून आपण एक गोष्ट लक्षात ठेवायची, कुठल्याही क्षेत्रात जा, आपल्या पहिले कोणतरी पोहोचलेले, कुठल्याच गोष्टीवर घमंड करू नका. ज्या माईला हे पोरगं नकोसं होतं त्याच पोराला अख्ख्या जगानं डोक्यावर घेतलं आणि जगाला ते हवं वाटलं. म्हणून एखादी गोष्ट, लहानपणात त्याच्या घरात खेळायचं साहित्य नव्हतं, त्याच्याकडे कोणती गाडी नव्हती, तो लहानपणी त्या फुटबॉलसोबत खेळत होता, त्याच फुटबॉलला त्यानं जीवन मानलं आणि त्याच फुटबॉलनं त्याचं जीवन बदललं. 5 वेळा, लक्षात घ्या, फिफा हा जगातला सर्वात मोठा फुटबॉलमधला अवॉर्ड त्याला मिळालेला आहे. एवढं काम त्यानं केलं आहे, ही साधीसुधी गोष्ट नाही. जो बाप ज्या ठिकाणी हा खेळायला होता त्या ठिकाणी किट सांभाळायचा, त्याच ठिकाणचा सर्वश्रेष्ठ खेळाडू आहे, ज्याला गॉड ऑफ फुटबॉल म्हटलं जातं. त्या रोनाल्डोनं यूट्यूबला दाखवून दिलं की माझ्यावर जग किती प्रेम करते. म्हणून तुमचा इरादा एक आहे, तुमच्या कामावर प्रेम आहे. भाऊनं निसती एका कोल्ड्रिंकची बॉटल बाजूला फेडली होती अशी, तर 200 कोटींनी व्यवहार पडला होता त्या कंपनीचा. ही साधीसुधी गोष्ट नाही. म्हणजे तुमच्या कार्यावर, तुमच्या बोलण्यावर, तुमच्या राहणीमानावर लोकांनी एवढं प्रेम करावं, यासाठी तुम्ही जे काम करतात त्या कामावर तुमचं प्रेम पाहिजे. म्हणून काम ऐसा करो की नाम हो जाए, नहीं तो नाम ऐसा करो
की नाम सुनते ही काम हो जाए. म्हणून प्रसिद्धीच्या हवासापोटी आहे ना, जे नाही ते करू पाहणाऱ्या महाराष्ट्रीयन भारतीय लोकांना विनंती आहे की आपल्या पहिले कोणतरी पोहोचलेले, पण आपलं काम आहे जे करतात ते समाजाच्या हितासाठी, लोकांच्या कल्याणासाठी करता आलं पाहिजे. आणि त्याच्यातून लोकांनी तुम्हाला व्हायरल केलं तर जगात कोणीच तुम्हाला रोखू शकत नाही. मग कुठलं गाणं टाकायची गरज नाही, कुठली दिखावाबाजी करायची गरज नाही, कुठलं बॅनर टाकायची गरज नाही, कोणत्या बाया आणून त्यांच्यासोबत डान्स करायची गरज पडत नाही आहे. लोकांनी एकदा डोक्यावर घेतलं, तुमचं काम त्यांना पटलं, लोक सदैव तुम्हाला डोक्यावर ठेवतात. म्हणून विनंती आहे की बाबा एक नंबरवर जाणं सोपं असते, पण एक नंबरवर कायम टिकणं फार अवघड असते. म्हणून जे बी काम करतात त्या कामावर प्रेम करा. तेच काम एक दिवस तुमचं नाव करेल आणि तेच नाव एक दिवस तुमचं कोणतंही काम करेल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. भाऊ तुला मानाचा सलाम. चालेल नाही तुला? हां, जमलं.